नमस्कार मित्रांनो, जय यशवंत माऊली. तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी करणार आहे डाळ पालक, जे आमच्या विदर्भातली खूप स्पेशल भाजी आहे. तर मी सगळ्यात आधी हरभऱ्याची डाळचं आणि तूर डाळ आणि मूग डाळ थोडी थोडी आणि तुरीची डाळ थोडी जास्त घेतलेली. त्याच्यामध्ये पालक टाकलेला, टोमॅटो टाकलेलं कट करून आणि 1-2 मिरची टाकलेली आणि हळद टाकलेली. आणि मी आता हे आणि शेंगदाणे टाकते आहे थोडे. आणि याला आता मी कुकरला लावून घेणार आहे, सगळं मिक्स करून व्यवस्थित. बघा, कुकरला मी छान 3 शिट्ट्यापर्यंत शिजवून घेतलेलं. आता फोडणी देऊया आपण. सगळ्यात आधी तेल टाकलेलं, आता त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलेली, जिरं टाकलेलं आणि एक मीडियम साईजचा कांदा टाकलेला बारीक कट करून. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मी आलं लसूण थोडं मी हे करून घेतलेलं, चिचवून घेतलेलं, असं काही मिक्सरला फिरवलेलं नाही, ते टाकलेलं. आणि त्याच्यामध्ये मी थोडं कसुरी मेथी टाकते आहे. कसुरी मेथी नक्कीच टाका, तुमच्याकडे असेल तर छान चव येते कसुरी मेथीनी. आणि मी थोडं व्हिडिओ काढायचं विसरून गेले, लाल तिखट आणि मी हळद टाकलेली त्यानंतर. आणि आता मसाला टाकते आहे, गोडा मसाला. तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण थोडं मसाला जळायच्या आधी थोडं पाणी टाकूया, नाहीतर आपला मसाला जळून जाईल. थोड्या पाण्यामध्ये आपण मसाल्याला परतून घेऊया व्यवस्थित. छान मसाला परतून घ्यायचा. बघू शकता आता मी डाळीचं मिश्रण टाकते आहे. जास्त पातळ करायची नाही, छान लागते. आणि राईनं हे पण नाही करायची बारीक, तसेच राहू द्यायची. चमच्याने गोल गोल थोडं 1-2 मिनटं हे ढवळून. बघू शकता तुम्ही, मी काही रईबीने त्याला फिरवलेलं नाही आहे, कारण तशीच छान लागते ती. बघू शकता छान उकळी पण आलेली आपल्या डाळ भाजीला. कोथिंबीर टाकून घेऊया. आपली डाळ भाजी आता तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.